श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 21 जानेवारी 2024 पौष पुत्रदा एकादशी। या दिवशी व्रत करणाऱ्याने भगवान विष्णूंची पूजा करताना पुत्रदा एकादशी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी। विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी पौष पुत्रदा एकादशीचं व्रत पाळले जातं। ज्यांना खूप दिवसापासून मूलबाळ नाही त्यांनी हे व्रत अवश्य पाळावं। पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी काही उपाय देखील फायदेशीर ठरू शकतात। तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, या वस्तूमुळे आपल्या मुलांना कोणते लाभ होणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, पुत्रदा एकादशी या नावातच त्याचं महत्त्व आहे। आजच्या विज्ञान युगातही या व्रताचे महत्त्व कमी नाही, उलट विज्ञानाला उपासनेची जोड देणारे हे व्रत आहे। कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच। प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असते। आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभाशीर्वाद लागतात, सद्भावना लागतात, तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते। या व्रतातून तो संदेश दिला आहे। विज्ञानांच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते, तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते। अशा वेळी उपासना कामी येते, ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते। संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे, काही उपाय करावेत। तर असाच एक उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 12 पर्यंत तुम्ही करू शकता। आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। तर पहा, पुत्रदा एकादशी असल्याने ज्यांना खूप वर्षापासून मूलबाळ होत नाही त्यांनी हे व्रत केल्याने त्यांचे संतान प्राप्तीचे योग जुळून येऊ शकतात। त्यासोबतच ज्यांना मुलं आहेत त्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे, हा उपाय करावा। कारण त्यांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेले एक सुखच असते। त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा म्हणून हा व्रतविधी आणि हे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत। तर प्रत्येकाला एक पालक म्हणून असं वाटत असतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांच्या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत आणि त्यासाठी आपली मुलं प्रयत्न देखील करत असतात। बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नाही, काही ना काहीतरी अडथळे किंवा अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येतात। तर हे उपाय केल्यामुळे त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडचणी, त्यांना काही दोष असतील ते नष्ट होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते। त्यासाठी आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करायचे असतात। तुमची मुलं शाळेत जात असतील, कॉलेजला जात असतील, अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येईल। तुमची मुलं असतील, मुली असतील, एकापेक्षा अधिक मुलं असतील, सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल। तर बघा, या उपायासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये महादेवाची पिंड ही असतेच किंवा तुळशीसमोर म्हणजे तुळशी वृंदावनासमोर ठेवलेली महादेवाची पिंड ही असतेच। तिथे किंवा तुम्ही देवघरातल्या महादेवाच्या पिंडीला 2 बेलपत्र अर्पण करायचे आहेत। तर बघा, तुमची जी ही इच्छा मनोकामना आहे ती व्यक्त करायची आणि ही बेलपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करायची आहेत। बघा, तुम्हाला जर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर 2-2च्या संख्येने अशी 4 बेलपत्र वेगवेगळ्या अर्पण करा। कारण हा उपाय तुम्ही 2 मुलांसाठी करत असाल तर प्रत्येक वस्तू जी आहे ती तुम्हाला वेगवेगळी घ्यायची आहे। आजच तुम्हाला बेलपत्र आणून ठेवायचे आहेत किंवा तुम्ही उद्या सकाळी आणली तरीही चालतील। त्यानंतर संध्याकाळपर्यंत म्हणजे 5-6 पर्यंत ही बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरतीच ठेवायची आहेत। आता बेलपत्रासोबतच तुम्हाला अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये खडेमीठ हे असतंच। तर थोडंसं खडेमीठ घ्यायचं, खडेमीठासोबत थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यासोबतच 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता, त्यांचे दोष नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी ह्या वस्तू आहेत। तर ह्या वस्तू घ्यायच्या, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस मुलाला एखाद्या पाटावरती बसवायचं। मुलाचं तोंड पूर्व दिशेकडे असावं, आपलं तोंड हे पश्चिम दिशेला असायला हवं। अशा प्रकारे मुलाला बसवायचं। देवघरासमोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करू शकता। आता त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती जी बेलपत्र आपण अर्पण केलेली आहेत ती आपल्याला घ्यायची आहे। त्या बेलपत्रावरती ह्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत, ज्यामध्ये खडेमीठ, पिवळी मोहरी आणि त्यासोबतच भीमसेनी कापराच्या 2 वड्या। आता तुमची 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आणि त्यानंतर मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये या सर्व वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत।
आणि हे सर्व करत असताना मुलांच्या मागे असलेली इडापिडा, सर्व विघ्न, दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत अशी मनोमन प्रार्थना करायची. आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मुलावरून 7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत. तर बघा, एकापेक्षा अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून सर्व वस्तू उतरून घेतल्यानंतर त्या एखाद्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. दुसऱ्या मुलाला पाटावरती बसवायचं आणि दुसऱ्या मुलावरून हा उपाय करत असताना सर्व वस्तू नव्याने घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये 2 बेलपत्र वेगळी असावीत, त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ, मोहरी आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या. आणि ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर वाटीमध्ये जमा केलेल्या सर्व वस्तू घेऊन घराबाहेर जायचं आणि त्यानंतर घराबाहेर एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली या सर्व वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत. तर पहा, तुमची मुलं बाहेरगावी हॉस्टेलवरती राहत असतील तर मुलांचा एखादा फोटो असेल तर त्या फोटोवरून ह्या सर्व वस्तू उतरून घ्या आणि त्यानंतर त्या घराबाहेर नेऊन टाका. तुमच्या मुलीवरून तुम्हाला उतरून घ्यायचे असतील, मोठी मुलगी असेल, तिचा मासिक धर्म आलेला नसावा, तरच तुम्हाला हा उपाय करता येईल. यासोबतच तुमचा स्वतःचा मासिक धर्म आलेला असेल किंवा तुम्हाला घरामध्ये सुतक असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मासिक धर्मामध्ये तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून म्हणजे जसं की सासूबाई किंवा जावेकडून हा उपाय करून घेऊ शकता. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला बेलपत्र मिळालीच नाहीत तर ज्याही वस्तू घरामध्ये आहेत त्या वस्तू घेऊन तुम्हाला मुलांवरून ह्या ओवाळून घ्यायच्या आहेत. कारण पुत्रदा एकादशी तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे, त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न, दोष, बाधा संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.